तरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 28 ऑगस्ट. वार आहे शनिवार, तारीख आहे 29 ऑगस्ट. तर या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर आजच्या व्हिडिओतून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्राचा बराचसा परिसर जर बघितला, रत्नागिरी, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, लांजा, त्याचबरोबर संगमेश्वर, चिपळूण, दाभोल, दापोली, खेड, मंडणगड, हरिहरेश्वर, माणगाव, महाड, लवसा, नागठाणे, मुरुड, जंजिरा, अलिबाग, पेण, कर्जत, लोणावळा, कोळगाव, बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, वसई, विरार हा जर परिसर जर आपण शुक्रवारी 28 ऑगस्टला जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर घोटी या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर नाशिक, अकोले, पेठ, दिंडोरी, निफाड, सिन्नर, संगमनेर, अकोले, लोणी, कोपरगाव, येवला, मनमाड, चांदवड, सटाणा, मालेगाव, त्याचबरोबर नामपूर, साक्री, पिंपळनेर, धुळे, त्याचबरोबर शिरपूर, अंबळनेर, धरणगाव, पारोला, पाचोरा, चाळीसगाव, कन्नड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, खिर्डी, गंगापूर, श्रीरामपूर, गोडेगाव, राहुरी, त्याचबरोबर ढवळपुरी, अहिल्यानगर, शिरूर, श्रीगोंदा, केडगाव, दौंड, कात्रज, बारामती हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर पाथर्डी, अहिल्यानगर, जामखेड, कर्जत, बीड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, शेवगाव, चाळीसगाव, जळगाव, अंबळनेर, चापोडा, शिरपूर, त्याचबरोबर बोदवड, खामगाव, बुऱ्हाणपूर, अकोट, अकोला, अचलपूर, अमरावती, अरवी, वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ, पांढरकवडा, अरणी, पुसद, उमरखेड, नांदेड, त्याचबरोबर निजामाबाद, त्याचबरोबर निर्मळ, उन्नूर, चंद्रपूर, वरारा, चिंबूर, उमरेड, ब्रह्मपुरी, भंडारा, तुमसर, रामटेक, त्याचबरोबर गोंदिया, देवरी, साकोली, त्याचबरोबर गडचिरोली, कापसी, चामोशी, सिरपूर, असिफाबाद, त्याचबरोबर निर्मळ, निजामाबाद, त्याचबरोबर उदगीर, अहमदपूर, लातूर, परळी, केज, धाराशिव, नलदुर्ग, अक्कलकोट, सोलापूर, त्याचबरोबर आपण जर विजयपूर, पंढरपूर, सांगोला, अकलूज, विटा हा परिसर बघितला, सांगली, ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी, त्याचबरोबर कणकवली म्हणजे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण शुक्रवारी 28 ऑगस्टला दिसत आहे. ते जर आपण राजपूर, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, महाबळेश्वर, महाड, दापोली, मुरुड, जंजिरा, लवसा, लोणावळा, त्याचबरोबर कोळगाव, बदलापूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला शुक्रवारी 28 ऑगस्टला थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसत आहे. तेच जर आपण जर शनिवारी 29 ऑगस्टला जर बघितलं तर 29 ऑगस्टला आपल्याला महाबळेश्वर, खेड, चिपळूण, दाभोल, दापोली, मंडणगड, महाड, माणगाव, त्याचबरोबर भोर, वाई या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसत आहे. त्याचबरोबर संगमेश्वर या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाऊस दिसत आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर आपण जर लोणावळा, कर्जत, पेण, नागठाणे, अलिबाग, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, कोळगाव, बदलापूर, शहापूर, त्याचबरोबर घोटी, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, वडा, त्याचबरोबर भुईसर, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, पेठ हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये आपल्याला फक्त थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसतोय, जास्त काही पाऊस नाही. त्याचबरोबर आपण जर सटाणा, नामपूर, साक्री, पिंपळनेर हा परिसर बघितला, धुळे, नामपूर, मालेगाव, चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला, वैजापूर, खिर्डी, कोपरगाव, कन्नड, चाळीसगाव, पाचोरा, पारोला, धरणगाव, अंबळनेर, चापोडा, बलवाडी, शिरपूर, त्याचबरोबर आपण जर येवल, जळगाव, भुसावळ, जामनेर, शेवगाव, पाचोरा, भोकरदन, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, चिखली, मलकापूर, बोदवड, रावेर, बुऱ्हाणपूर, नेपनगर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे, कुठलाही पाऊस नाही या परिसरात देखील. शेतकरी मित्रांनो, आपण जर अकोट, अकोला, अचलपूर हा परिसर बघितला, धरणी, तर या परिसरात पण आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर सकाळीच पहाटे जर बघितलं तर अचलपूर, अकोटमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर धरणीमध्ये देखील रिमझिम पाऊस आहे. अकोट, अचलपूरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो.
त्याचबरोबर आपण जर अमरावती परिसर जर बघितला, अमरावती त्याचबरोबर इथे वर्धा, अरवी, यवतमाळ, अरणी, पांढरकवडा, पुसद, उमरखेड, नांदेड, हिंगोली, वाशिम या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर नागपूर, उमरेड, रामटेक, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, देवरी त्याचबरोबर राजनंदगाव या परिसरात देखील आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस दिसत आहे. म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरात होणार आहे शनिवारी 29 ऑगस्टला. कुठे कुठे तर इथे आपण बघू शकता रामटेक आहे. हा जो परिसर आहे इथे कमी प्रमाणात आहे, इकडे रामटेक, उमरेड या परिसरामध्ये. पण तुमसर त्यानंतर इथे जर आपण भंडारा, पावनी हा परिसर बघितला, साकोली, तर या परिसरात आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर देवरी, आमगाव, राजनंदगाव, दुर्ग, त्याचबरोबर अर्जुनी, मोरगाव, ब्रह्मपुरी, आरमोरी, त्याचबरोबर गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, त्याचबरोबर उमरेड हा परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर गडचिरोली परिसर जर बघितला तर गडचिरोली परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे. चामोशी, सिरपूर, अहेरी, असिफाबाद, चंद्रपूर या परिसरात देखील आपल्याला म्हणजे थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसतोय, जास्त नाही आहे. तो पण शनिवारी 29 ऑगस्टला म्हणजे 3च्या आसपास पाऊस आहे हा. त्याचबरोबर आपण जर उमरखेड, पुसद, हिंगोली, वाशिम, जिंतूर, परभणी, नांदेड, परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर माजलगाव, परतूर, अंबड, जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी, बीड, जामखेड, बार्शी, धाराशिव, कात्रज, कर्जत, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोला, त्याचबरोबर बारामती, दौंड, शिरूर, अहिल्यानगर, मंचर, अकोले, त्याचबरोबर पुणे, सातारा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. म्हणजे ढगाळ वातावरण आहे. बाकी पेन, लोणावळा, लवसा, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी या परिसरात देखील आपल्याला म्हणजे रिमझिम पाऊस आहे. जास्त नाही पण रिमझिम पाऊस शनिवारी 29 ऑगस्टला दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण जर शुक्रवार 28 ऑगस्ट आणि शनिवारी 29 ऑगस्ट या 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.